नमस्कार, मी शीतल भुरके. शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे मोड आलेल्या मटकीची भाजी. ही भाजी खूप सोपी आहे बनवायला, सर्वांनाच बनवता येते. पण मी ज्या पद्धतीने बनवणार आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि कडधान्य हे आपल्या रोजच्या खाण्यात असलंच पाहिजे. आठवड्यातून 2-3 वेळा तरी आपण कडधान्य खाल्लंच पाहिजे. नाश्त्यामध्ये म्हणा किंवा जेवणामध्ये कडधान्य तेवढंच गरजेचं आहे. तर मी मटकीची उसळ कशी बनवणार आहे, त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघूया. तर इथे मी 1 वाटी मटकी घेतलेली आहे. त्यानंतर कोथिंबीर, टमाटर, कांदा, अद्रक, लसूण, त्यानंतर थोडंसं खोबऱ्याचं कूट आणि आपले रोजचे मसाले घेतलेले आहेत. आता कोथिंबीर कट करून घ्यायची. त्यानंतर टमाटर, कांदा, अद्रक, हे टमाटर आणि कांदा आपल्याला मोठ्या साईजचाच कट करायचा आहे, जास्त बारीक कट करायचं नाही. कारण की आपल्याला हे मिक्सरमधूनच काढून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही जास्त बारीक कट केला नाही तरीसुद्धा चालते, मोठ्या साईजचाच कट करून घ्यायचा. अद्रकचे सुद्धा 2-3 तुकडे करून घ्यायचे. आता हे आपल्याला पूर्ण मिक्सरमध्ये भरून घ्यायचं आहे. मी पूर्ण एकत्रच केलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायची. आता यामध्ये पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. याची छान प्युरी तयार करून घेतलेली आहे. तुम्ही जेवढं जास्त बारीक करसाल तेवढं चांगलं असते. त्यानंतर तेल टाकून आपल्याला छान गरम करायचं. त्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरं टाकायचं आहे. त्यानंतर आपण जी पेस्ट काढलेली आहे ती टाकायची आणि आता गॅसचा पॉवर एकदम हाय करायचा आणि हाय पॉवरवर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. याच्यातला आपण हे कच्चंच मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं याच्यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून जाईपर्यंत आपल्याला छान फिरून घ्यायचं आहे. हे बघा, छान कलर बदललेला आहे आणि पूर्ण तेल बाजूनं सुटत आहे. याचा अर्थ आपल्याला ते पूर्ण छान शिजलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट, 3 चम्मच लाल तिखट टाकणार आहे. चटणी थोडी जास्त टाकायची. त्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे, मीठ टाकायचं चवीपुरतं आणि खोबऱ्याचा कूट वापरायचा आहे. आता हेच पूर्ण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. पाणी टाकून आपल्याला हे परत परतून घ्यायचं आहे आणि 1 मिनिट असं शिजू द्यायचं आहे. या पाण्याला छान तरी सुटेपर्यंत आपल्याला याला छान शिजू द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला ही जी आपली मटकी आहे ती टाकायची. मटकीला छान कोंब आलेले आहेत आणि आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. तुम्हाला जर जास्त पातळ करायचं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. मला पातळ करायचं नाही आहे. हे बघा, छान याला आपल्याला आता झाकण लावून 5 मिनिट असंच शिजू द्यायचं आहे. मी पाणी अजिबात जास्त वापरलेलं नाही आहे, थोडंच पाणी आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्याच्यानंतर आता याला झाकून आपल्याला 5 मिनिट याची वाफ काढून घ्यायची. गॅसचा पॉवर एकदम लो करायचा आहे. 5 मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी एकदम बनून तयार आहे. हे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा किती छान दिसत आहे हे. आणि ही भाजी चपातीसोबत खायला खरंच खूप छान लागते. तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट होणारी रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू मग नवीन